हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत जी अपकमिंग तुमची कारागीर विभागाची एग्जाम होणार आहे। मित्रांनो, कोणत्या पदासाठी? फार्मसी ऑफिसर। तर मित्रांनो, या फार्मसी ऑफिसर या पदाचा जो क्वेश्चन पेपर असणार आहे किंवा एग्जाम असणार आहे, कोण कंडक्ट करते? मित्रांनो, TCS कंपनी कंडक्ट करते। TCS पॅटर्न हा क्वेश्चन पेपर येणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, TCS पॅटर्न मध्ये कशा टाइपचे क्वेश्चन असतात आणि मित्रांनो त्यासाठी मी प्रीवियस क्वेश्चन पेपर जो TCS पॅटर्नने कंडक्ट केलेला आहे तो घेऊन आलेलो आहे। आणि मित्रांनो, या पेपरमुळे तुम्हाला आयडिया येईल की तुमच्या जे अपकमिंग कारागिरी विभागाची एग्जाम असणार आहे त्याच्यामध्ये टेक्निकल सिलेबस म्हणजे आपला फार्मसीचा जो सिलेबस असणार आहे TCS पॅटर्नचा, त्यावर कशा टाइपचे क्वेश्चन येतात, कोणत्या कोणत्या पॉइंटवर किती क्वेश्चन येतात, त्याची सर्व आयडिया येणार आहे। आणि मित्रांनो, 100% हे जे या क्वेश्चन पेपर मध्ये जे क्वेश्चन आहेत तेच क्वेश्चन पेपर तुम्हाला कारागीर विभागाच्या फार्मसी ऑफिसरच्या पेपर मध्ये दिसणार आहेत मित्रांनो। तर आपण चला स्टार्ट करू डिस्कशन की कशा टाइपचे क्वेश्चन आहेत। क्वेश्चन नंबर 1 बघा, प्री एनेस्थेटिक मेडिकेशन आर ॲडमिनिस्टर्ड टू अचीव विच ऑफ द फॉलोइंग गोल बिफोर सर्जरी। मित्रांनो, ज्यावेळेस सर्जरी होणार असते त्याच्या आधी प्री एनेस्थेटिक मेडिकेशन का दिल्या जातं असा क्वेश्चन आहे। तर मित्रांनो, त्याचा सिंपल आन्सर आहे ऑप्शन 2 करेक्ट आन्सर आहे, टू रिड्यूस एन्झायटी अँड इन्शुअर स्मूथ ट्रान्झिशन टू अनेस्थेसिया। म्हणजे एन्झायटी कमी करणं आणि अनेस्थेसिया जे असणार आहे ते व्यवस्थित ॲडमिनिस्टर केला जाईल आणि त्याचा वर्क म्हणजे यूज भेटेल अनेस्थेसियाचा, ते इन्शुअर करण्यासाठी मित्रांनो प्री एनेस्थेटिक मेडिकेशन यूज करतात। नेक्स्ट क्वेश्चन, the maximum number of permitted particle per cubic meter equal to or above 5 in a class 100 is। तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 29। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट वर्क इन रेडिओलॉजी सर्व्हिसेस। तर मित्रांनो, खालील पैकी कोण रेडिओलॉजी सर्व्हिस मध्ये वर्क नाही करत? तर मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन पण व्यवस्थित रीड करायचे आहेत। कधी कधी नॉट विचारतात, खालीलपैकी कोणता नॉट असं विचारलेलं आहे याच्यामध्ये। तर मित्रांनो, रेडिओलॉजी सर्व्हिस मध्ये टेक्निशियन वर्क करतात, रेडिओथेरपिस्ट वर्क करतात, फिजिशियन वर्क करतात। तर याच्यामध्ये मित्रांनो ऑप्शन 1 जे दिलेले आहे तर याच्यामध्ये इंजिनियर वर्क नाही करत, डू नॉट वर्क, म्हणून हा करेक्ट आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 4 बघा मित्रांनो, सेंट्रल रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट इज मेंटेन्ड बाय। तर इथे बघा, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, सेंट्रल काउन्सिल ऑफ मेंटेनन्स ऑफ रजिस्टर। तर मित्रांनो, हे करेक्ट आन्सर असणार आहे। तर मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहेत हे TCS पॅटर्नने कंडक्ट केलेल्या एग्जाम मधले आहेत आणि कारागीर विभागची एग्जाम पण TCS पॅटर्नच कंडक्ट करते आणि अशा टाइपचे क्वेश्चन तुमच्या एग्जाम मध्ये असणार आहेत मित्रांनो। Which of the following is naturally occurring hallucinogenic substance found in certain type of cacti? Option 1 correct है, mescaline। Next question, which of the following statement about tetracycline is true? म्हणजे मित्रांनो, खालील दिल्यापैकी स्टेटमेंट मध्ये टेट्रासायक्लिन बद्दल कोणता स्टेटमेंट ट्रू असणार आहे? टेट्रासायक्लिन अँटीबायोटिक। तर मित्रांनो, फार्माकोलॉजीच्या सब्जेक्ट मधला आहे, त्याच्यामध्ये कोणता मित्रांनो ऍडवर्स ड्रग रिएक्शन वरचा हा क्वेश्चन असणार आहे। त्याच्यामध्ये बघा, टेट्रासायक्लिन शुड बी टेकन विथ कॅल्शियम रिच फूड टू एनहान्स देअर अब्सॉर्प्शन, हे रॉंग आहे। टेट्रासायक्लिन आर प्रायमरी यूज टू ट्रीट व्हायरल इन्फेक्शन, रॉंग। तर मित्रांनो, इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे, टेट्रासायक्लिन कॅन लीड टू फोटोसेन्सिटिव्हिटी अँड शुड यूज कॉजेशन इन द इंडिव्हिज्युअल एक्सपोज्ड टू सनलाइट। Next question, which of the following drug classification is used to treat seizures and epilepsy? तर मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या क्लासेसचे ड्रग हे सीजर्स आणि इपिलेप्सीच्या ट्रीटमेंट मध्ये यूज होतात? तर मित्रांनो, ऑप्शन 1 बघा, अँटीसायकोटिक। तर मित्रांनो, हे सायकोसिसला ट्रीट करणारे ड्रग आहेत, म्हणून हा ऑप्शन रॉंग आहे। अँटी डायबेटिक, डायबिटीजला ट्रीट करणार आहेत। आणि ऑप्शन 4 अँटीपायरेटिक, हे फीवरला। तर मित्रांनो, इथे करेक्ट आन्सर आहे अँटी कन्व्हर्जन ड्रग। तर मित्रांनो, आर मध्ये यांना
अँटी सीझर्स किंवा अँटी इपिलेप्टिक ड्रग पण म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कॉमन प्री एनेस्थेटिक मेडिकेशन यूज्ड टू रिड्यूस एन्झायटी अँड इंड्यूस ड्रॉजीनेस बिफोर सर्जरी. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे मिडाझोलाम. तर मित्रांनो प्री एनेस्थेटिक मेडिकेशन वर 2 क्वेश्चन आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, विच बॉडी डेव्हलप्स EDL इसेन्शियल ड्रग लिस्ट. तर मित्रांनो तुमच्या कारागीर विभागामध्ये पण इसेन्शियल ड्रग लिस्ट सिलेबस मध्ये पॉइंट आहे आणि ह्याच्यावर मित्रांनो 100% 1 किंवा 2 क्वेश्चन येऊ शकतात. तर मित्रांनो ही जे इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे तर ते कोणत्या बॉडीने डेव्हलप केलेलं आहे. याच्यामध्ये FDA आहे, CDC आहे, UN आहे. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे WHO ने इसेन्शियल ड्रग लिस्ट बनवतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग स्टोर डिझाईन हॅव स्टोरेज फॅसिलिटी. म्हणजे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ड्रग स्टोर डिझाईनला स्टोरेज फॅसिलिटी आहे. तर मित्रांनो या क्वेश्चन पेपर मध्ये रिस्पॉन्स की आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो काय झालेलं आहे, फॉर दिस क्वेश्चन डिस्पेन्सरी इज फाउंड, क्वेश्चन आन्सर फुल मार्क बिंग अवॉर्डेड टू ऑल कॅन्डिडेट. तर मित्रांनो हे क्वेश्चन रॉंग झालेले आहे म्हणून काय झालेलं आहे, टोटल मार्क भेटलेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की ड्रग स्टोरच्या डिझाईन किंवा स्टोरेज फॅसिलिटी बद्दल तुम्हाला कारागीर विभागाच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ए नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ड्रग स्टोर. ड्रग स्टोरचा खालीलपैकी कोणता ऑब्जेक्टिव्ह नाहीये. तर इथे बघा नॉट म्हणलेलं आहे. तर ते कोणतं आहे, टू प्रिस्क्राइब मेडिकेशन. तर मेडिकेशन हे ड्रग स्टोर वाले प्रिस्क्राइब नाही करत, ते डॉक्टर प्रिस्क्राइब करतात म्हणून हे ऑब्जेक्टिव्ह नाहीये, म्हणून आन्सर हा करेक्ट आहे. तर मित्रांनो ह्याचे ड्रग स्टोरचे ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते असतात, टू स्टॉक ऑल ड्रग ॲक्सेसरीज बाय द हॉस्पिटल, प्रोसिजर ड्रग फ्रॉम द डिफरंट सोर्सेस, मेंटेन रेकॉर्ड ऑफ रिसिप्ट अँड इश्यू द ड्रग्स. तर मित्रांनो याचे क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचे, नॉट दिलेले काय दिलेले ते तुम्हाला लक्षात घेऊन आन्सर करायचे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ए नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायो अवेलेबिलिटी स्टडी. तर बायो अवेलेबिलिटी स्टडीचा ऑब्जेक्टिव्ह नसणार आहे, इथे पण नॉट म्हणलेले मित्रांनो. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे कंट्रोल द क्वांटिटी ऑफ द ड्रग टू बी ऍडमिनिस्टर्ड. तर मित्रांनो याच्या क्वांटिटी ऑफ द ड्रग हे ऑब्जेक्टिव्ह नाहीये बायो अवेलेबिलिटी स्टडीचा, म्हणून करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथेनॉल फॉर डिसइन्फेक्शन. तर मित्रांनो आयडियल कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे इथेनॉलचा कशासाठी, डिसइन्फेक्शन साठी. तर मित्रांनो ते असणार आहे 70 to 95%. तर मित्रांनो हे पॉइंट तुमच्या सिलेबस मध्ये डिसइन्फेक्ट म्हणून दिलेले आहेत, त्याच्यामध्ये भरपूर सारे आहेत, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे तुम्हाला व्यवस्थित करावं लागणार आहे. विच इज ए नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ EDL इसेन्शियल ड्रग लिस्ट. आणखीन एक क्वेश्चन आहे, नॉट म्हणलेले मित्रांनो खालीलपैकी कोणतं ऑब्जेक्टिव्ह नसणार आहे. इथे बघा बेटर हेल्थ केअर, बेटर ड्रग मॅनेजमेंट, लोअर कॉस्ट. तर मित्रांनो हे सगळे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत इसेन्शियल ड्रग लिस्टचे, राईट. तर मित्रांनो टू आयडेंटिफाय ADR ऍडवर्स ड्रग रिॲक्शन हे आयडेंटिफाय करणं काम असणार आहे का इसेन्शियल ड्रग लिस्टचं, नसणार आहे मित्रांनो. हे फार्माकोव्हिजिलन्स मध्ये येतं, फार्माकोव्हिजिलन्सच्या अंडर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन वॉज द फर्स्ट ADL पब्लिश्ड. मित्रांनो फर्स्ट इसेन्शियल ड्रग लिस्ट कधी पब्लिश झाली होती. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे 1977. तर मित्रांनो EDL बद्दल सर्व पार्ट तुम्हाला स्टडी करावं लागेल. फर्स्ट कधी आलती, सेकंड लिस्ट कधी आलती, याच्यामध्ये कोणते कोणते महत्वाचे ड्रग आहेत, कोणत्या बॉडीने याला डेव्हलप केलेलं आहे. तर यावर तुम्हाला 100% कारागीर विभागाच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन दिसणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिमम स्क्वेअर फीट एरिया रिक्वायर्ड पर बेड इन 100 बेडेड हॉस्पिटल. तर मित्रांनो या क्वेश्चन मध्ये पण डिस्पेन्सी दिसतीये, म्हणजे रॉंग झालेले आहे, त्याच्यामुळे फुल मार्क दिले. पण तुम्हाला इथे अशा टाइपचे क्वेश्चन येऊ शकतात, हे लक्षात घ्यायचंय.
नेक्स्ट क्वेश्चन, द पॉइंट ॲट विच बिझनेस ऑर्डर न्यू स्टॉक फ्रॉम द सप्लायर इज कॉल्ड. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस बिझनेस ऑर्डर न्यू स्टॉक फ्रॉम सप्लायर करतो तर त्याला काय म्हणतात, तर त्याला मित्रांनो रेकॉर्डर लेवल. ऑप्शन सेकंड करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोनिकल, बुलेट और ओवाइड शेप्ड डोसेज फॉर्म विच आर मेन फॉर इंसर्शन इनटू द बॉडी कैविटी such as rectum, vagina, urethra, nose, ears and melt or dissolve in the cavity fluid is called. तर मित्रांनो त्यांना काय म्हणतात मित्रांनो, सपोजिटरीज. हे डोसेज फॉर्म वरती क्वेश्चन आहे आणि आपल्या सिलेबस मध्ये सुटिक्स मध्ये फक्त डोसेज फॉर्म एवढंच दिलेलं आहे. तुम्हाला सुटिकचा सर्व अभ्यास करायची गरज नाहीये मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following drug classification is known for its ability to slow down सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड इंड्यूस डॉजिनेस. तर मित्रांनो स्लो डाऊन करतात सेंट्रल सीएनएस ला आणि प्रोड्यूस करतात इंड्यूस करतात डॉजिनेसला. तर ते कोणते ड्रग आहेत मित्रांनो, ते सिडेटिव्ह ड्रग असणार आहेत. करेक्ट आन्सर असणार आहे सिडेटिव्ह, सेकंड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द टाइप ऑफ लायसन्सेस. कोणत्या कोणत्या टाइपचे लायसन्स असणार आहेत, तर त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे मित्रांनो जनरल आणि रिस्ट्रिक्टेड लायसन्सेस. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following will not be parameter that should be examined for urinary excretion data. तर त्याच्यामध्ये नॉट म्हणलेलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इथे सी मॅक्स करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन, नंबर ऑफ ड्रग कॅन बी इम्पोर्टेड अंडर सिंगल फॉर्म 11 लायसन्स. तर मित्रांनो सिंगल फॉर्म 11 लायसन्सच्या अंडर नंबर किती ड्रग असणार आहेत, 10. ऑप्शन 2 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मेडिकेशन इज नोन टू हॅव पोटेन्शियली डेंजरस इंटरॅक्शन विथ सर्टन अँटीडिप्रेसंट लीडिंग टू लाईफ थ्रेटनिंग कंडिशन कॉल्ड सिरोटोनिन सिंड्रोम. तर मित्रांनो सिरोटोनिन सिंड्रोम ही लाईफ थ्रेटनिंग कंडिशन जी असणार आहे तर ते कोणत्या ड्रगच्या इंटरॅक्शन, तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 सेलेक्टिव्ह सिरोटोनिन रिॲप्टेक इनहिबिटर्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज स्टोरेज कंडिशन फॉर ड्रग अँड सप्लाईज. तर मित्रांनो त्याचं स्टोरेज कंडिशन किती असणार आहे, कोल्ड स्टोरेज 2 to 8 सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following anti-anginal medication work by dilating blood vessel, increase blood flow to treat heart and reduce workload on the heart. तर याचं मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे नायट्रेट्स. नेक्स्ट क्वेश्चन, सेंट्रल काउन्सिलिंग मीन्स डायडॅस ॲज पर द फार्मसी ऍक्ट 1948. तर मित्रांनो ते काय असणार आहे, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. सेंट्रल काउन्सिलिंग मीन्स फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ॲज पर द फार्मसी ऍक्ट 1948. हे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मधले क्वेश्चन आहेत मित्रांनो. आता इथे बघा दुसरा क्वेश्चन आणखी शेड्यूलवर असणार आहेत आणि मित्रांनो तुमच्या एक्झाम मध्ये पण कारागीर विभागाच्या शेड्यूलवर क्वेश्चन कन्फर्म येणार आहेत, राईट. तर तुम्हाला सर्व शेड्यूल व्यवस्थित करायचे आहेत मित्रांनो. कोल्ड स्टार कलर इज परमिटेड टू बी युज्ड इन कॉस्मेटिक इज कवर्ड अंडर. तर हे कशाच्या अंडर येणार आहेत मित्रांनो, शेड्यूल क्यूच्या. नेक्स्ट क्वेश्चन, मिनिमम एरिया रिक्वायर्ड फॉर बेसिक इन्स्टॉलेशन ऑफ इक्विपमेंट फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ अनकोटेड टॅबलेट इज. तर मित्रांनो मॅन्युफॅक्चर करण्या कोणत्या टॅबलेटसाठी, अनकोटेड टॅबलेटसाठी मिनिमम एरिया रिक्वायर्ड किती असणार आहे, ते असणार आहे मित्रांनो 60 स्क्वेअर फीट. नेक्स्ट क्वेश्चन बघूत मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज ए लो लेवल डिसइन्फेक्टंट. तर मित्रांनो डिसइन्फेक्टंट आणखीन एक क्वेश्चन आहे, काय विचारलेलं आहे, लो लेवल डिसइन्फेक्टंट कोणता आहे खालीलपैकी. तर ते मित्रांनो क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड हे काय असणार आहेत, लो लेवल डिसइन्फेक्टंट असणार आहेत मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर aseptic preparation of solution to be filter is carried out in. तर ते
कशाच्या थ्रू मित्रांनो, क्लास 10,000. लास्ट ऑप्शन करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टर्म रेफर्स टू हायेस्ट ड्रग कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड स्ट्रीम आफ्टर ऍडमिनिस्ट्रेशन. तर मित्रांनो, ज्यावेळेस ड्रग ऍडमिनिस्टर करतो आणि ब्लड स्ट्रीम मध्ये त्याचं हायर लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन भेटणार आहे, तर त्याला काय म्हणतात मित्रांनो, त्या टर्मला काय नाव आहे? तर त्याला मित्रांनो पीक प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतात. ऑप्शन 4 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर्म्युला फॉर EOQ. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, Q इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये 2ds/H. तर मित्रांनो, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, an agent intended for use in diagnosis, mitigation, treatment, cure, prevention of disease in man or a animal is called. तर मित्रांनो, हे किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. कोणत्या एजंटने आपण ट्रीट करतो, क्युअर करतो, प्रिव्हेंशन करतो, जे काही डिसीज असणार आहे मॅन मध्ये किंवा अॅनिमल मध्ये, म्हणजे मित्रांनो ड्रगची डेफिनेशन वर क्वेश्चन विचारलेला आहे. तर ते काय ड्रग आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, फार्मॅकोडायनामिक्स इज स्टडी ऑफ हाऊ ड्रग्स. तर मित्रांनो, फार्मॅकोडायनामिक्स मध्ये काय स्टडी केलं जातं? तर तुम्हाला माहिती आहे फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनामिक. फार्माकोलॉजी मध्ये कोणत्या पण ड्रगचे मित्रांनो फार्मॅकोडायनामिक आणि फार्मॅकोकायनेटिक स्टडी केली जाते. फार्मॅकोकायनेटिक्स मीन्स स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन, म्हणजेच ADME ची स्टडी मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक मध्ये केली जाते. आणि फार्मॅकोडायनामिक मध्ये मित्रांनो त्याची मोड ऑफ ऍक्शन स्टडी केली जाते. तर त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन इथे 4, इंटरॅक्ट विथ रिसेप्टर अँड प्रोड्यूस इफेक्ट. म्हणजे बॉडीमध्ये जाऊन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट करणार आहे, त्याला इन्हान्स करणार आहे किंवा त्याची ऍक्शन ब्लॉक करून बॉडीमध्ये इफेक्ट दाखवणार आहे. तर त्या स्टडीला काय केलं जातं मित्रांनो, फार्मॅकोडायनामिक असं म्हणलं जातं. बेसिक क्वेश्चन पण येतात मित्रांनो क्वेश्चन पेपर मध्ये, तर तुम्हाला सर्व क्वेश्चन व्यवस्थित करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मस्ट द चीफ फार्मासिस्ट हॅव. तर मित्रांनो, हा पण क्वेश्चन रॉंग आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला फक्त क्वेश्चन इथे माहिती व्हावं की कशा टाईपचे क्वेश्चन TCS पॅटर्न मध्ये येतात, याच्यासाठी व्हिडिओ बनवता आहे मित्रांनो हा. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट प्रेझेंट इन फार्मसी. नॉट म्हणलेलं आहे मित्रांनो. तर फार्मसी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन असतो, डिस्पेन्सिंग एरिया असतो, असेप्टिक एरिया असतो. त्याच्यामध्ये नॉट काय असणार आहे, ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर नसणार आहे. त्याच्यासाठी हा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन, मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म ऑफ प्रिपरेशन फॉर एक्सटर्नल ऍप्लिकेशन टू द स्किन विदाउट फ्रिक्शन आर कॉल्ड. तर त्याला काय म्हणतात मित्रांनो, लोशन. विदाउट फ्रिक्शन करताना जे आपण ऍडमिनिस्टर करतो मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म, तर त्याला मित्रांनो लोशन असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूत मित्रांनो इथे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन इज कॉमनली यूज टू ट्रीट बॅक्टेरियल इन्फेक्शन अँड वर्क बाय इनहिबिटिंग बॅक्टेरियल सेल वॉल. तर मित्रांनो, हा पण खूप सिंपल क्वेश्चन आहे. म्हणजे कोणते ड्रग आहेत जे ट्रीट करतात बॅक्टेरियल इन्फेक्शनला आणि मित्रांनो वर्क करतात इनहिबिटिंग सेल वॉल सिंथेसिसला इनहिबिट करून. तर ते अँटीव्हायरल नाहीये, अँटीफंगल नाहीये, अँटीसेप्टिक नाहीये, तर ते असणार आहेत मित्रांनो तुमचे अँटीबायोटिक्स. ते जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असणार आहेत तर त्याच्या विरुद्ध काम करून मित्रांनो त्यांच्या बॅक्टेरियल सेल वॉलला इनहिबिट करून ऍक्टिव्हिटी दाखवतात आणि ट्रीट करतात बॅक्टेरियल इन्फेक्शनला. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू शेड्यूल एम. विजेचा आणखीन एक क्वेश्चन नॉट म्हणलेले मित्रांनो. तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये आपण डिस्कस करतायत तर खूप साऱ्या क्वेश्चन मध्ये नॉट म्हणलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित स्टडी करणं गरजेचं असणार आहे. तर ते कोणतं असणार आहे मित्रांनो, नॉट रिलेटेड टू शेड्यूल एम. ते असणार आहे रूल 75. नेक्स्ट क्वेश्चन, द पर्सन हु
इज नॉट ए एक्स ऑफिसो मेंबर ऑफ जॉईंट स्टेट काउन्सिल. तर मित्रांनो जॉईंट स्टेट काउन्सिलिंगचा नॉट म्हणलेलं आहे, एक्स ऑफिसो मेंबर नसणार आहे. ते कोण असणार आहे मित्रांनो? ऑप्शन 4 रजिस्ट्रार्स ऑफ स्टेट फार्मसी काउन्सिल. तर मित्रांनो या क्वेश्चन पेपर मध्ये आणखीन दुसरे 14 क्वेश्चन आहेत. म्हणजे टोटल मित्रांनो यामध्ये 18 क्वेश्चन होते. तर मित्रांनो आपण ऑलरेडी 14 डिस्कस केलेले आहेत आणि मित्रांनो राहिलेले जे 14 क्वेश्चन आहेत ते पार्ट सेकंडच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. तो पण व्हिडिओ मी लवकर अपलोड करेन मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चनची आयडिया आली असेल आणि मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटने मला सांगितलं होतं की सर तुम्ही कारागीर विभागाचा आधीचा क्वेश्चन पेपर टाका. पण मित्रांनो आधीचा क्वेश्चन पेपर टीसीएस पॅटर्न थ्रू झालेला नाहीये. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची की टीसीएस पॅटर्नचे पेपर तुम्हाला रेफर करायचे आणि तशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला करायचे मित्रांनो. बाकी आधी झालेले 2010-15 हे क्वेश्चन पेपर बघून तुमचा काही उपयोग होणार आहे का? नाही होणार आहे मित्रांनो. टीसीएस पॅटर्नचा आता सध्याचा सिलेबस कोणता आहे आणि त्या सिलेबस मध्ये कोणते कोणते पॉइंट आहेत आणि त्या पॉइंटवर कशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. तर हा लास्ट एक्झाम झालेला आहे. तर हे खूप चांगली इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो या व्हिडिओला तुमच्या सर्व फ्रेंड सोबत शेअर करा. आणि मित्रांनो बाकीचे या क्वेश्चन पेपर मधले 14 क्वेश्चन मी पार्ट सेकंडच्या व्हिडिओमध्ये बनवेल. आणि मित्रांनो आणखीन दुसरा एक क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये पण 18 क्वेश्चन आहेत, ते पण मी लवकरच अपलोड करेन मित्रांनो. थँक्यू.